हे गाईज, तर आज आहे आमचा लास्ट डे दुबईमधला, त्याच्यामुळे खूप खूप नर्वसनेस आहे. पण येस, आता आम्ही जरा काही म्हणजे आम्ही आज ना ॲक्च्युली फाउंटेन शो बघायचा प्लॅन केलेला होता संध्याकाळी, पण विचार केला पुन्हा तिकडेच जायचं आणि पुन्हा टाईम वेस्ट. सो आम्ही जरा दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत. आता कुठे जाऊ ते एक्झॅक्टली आम्ही डिसाईड केलेलं नाही आहे, पण मोस्टली मीना बाजारला जाऊ आम्ही, बिकॉज आम्हाला काही शॉपिंग करायची आहे तिकडे आणि जस्ट एक्सप्लोर पण करायचं आहे, कारण की इकडचं ते फेमस मार्केट आहे. सो आता आम्ही निघालो आहोत. मी रस्ता क्रॉस करत होती. सो आता आम्ही मेट्रोनी आज जाणार आहे. मेट्रोनी जाऊ आणि मग येताना टॅक्सी वगैरे करून येऊ. सो येस, मजा येते, कारण का आज लास्ट डे आहे, तर जर आपण कसर ठेवायची नाही आहे, कारण आता नेक्स्ट इयर कधी येऊ काय बघू. जून तर येईलच ऑफकोर्स, पण माझं माहीत नाही. पण लवकरच येऊ पुन्हा. सो आयरू मला बोलली आहे की आता ती खूप स्टडी करणार आहे आणि 1 नंबर काढणार आहे, हो ना? ये आणि आता ॲन्युअल फंक्शन पण आहे आयराचं. आयराला डान्स प्रॅक्टिस पण भरपूर करायची आहे, हो ना? येस. हां हां, ओके, मस्त मस्त. आणि तुला दुबईमध्ये कसं वाटलं आयरा? मजा आली? आणि दीदी गेला, भाई गेला, ती त्याला बोल काहीतरी दोघांना. हां बोल, वी आर मिसिंग यू. अलीजा दीदी, अली भाई, चाची, चाची, वी आर मिसिंग यू. जल्दी ही साथ में फिर से आएंगे. ये येस, आज भाभी आणि 2 मुलं ते आहेत, अली आणि अलीजा गेले, त्याच्यामुळे खरंच असं कंटाळा आला आहे, कारण का खूप मजा केली लहान मुलांनी. म्हणजे आम्ही एकमेकांची कंपनी खूप मस्त एन्जॉय केली आणि होप आम्ही नेक्स्ट इयर त्यांच्याबरोबर पुन्हा येऊ. सो येस, इथे बघा झेब्रा क्रॉसिंगवरून मी क्रॉस करते आणि तिकडे गाडी थांबली आहे, पण आधी नाही गेली गाडी. किती बेस्ट रूल्स आहेत इथे. आणि आपल्या इथे लिटरली मी जाऊ की तू जाऊ. बेस्ट पार्ट अदर कंट्रीचा म्हणजे आउट ऑफ इंडिया, जसं दुबई, तसंच बाकी पण काही कंट्री आहेत, तिकडे एवढं बेस्ट आहे की एवढ्या वेगवेगळ्या कंट्रीचे लोक राहून एकमेकांबरोबर एवढं छान राहतात, एवढा रिस्पेक्ट देतात एकमेकांना, आणि खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये बिझी असतं, कोणाला कोणाशी पडलेली नसते. सो ॲक्च्युली असंच पाहिजे, कारण का आपल्या इंडियामध्ये माहिती आहे ना, एकाच कंट्रीचे लोक राहतात, पण तरीसुद्धा किती डिफरन्सेस आहेत एकमेकांमध्ये. बिकॉज ऑफ सगळ्यांना माहिती आहे की पॉलिटिकल पार्टीज वगैरे असतात, ते लोक नाही तसं राहून देत लोकांना. त्या लोकांनी ॲक्च्युली लोकांना एकत्र राहण्याचा मेसेज दिला पाहिजे, पण तसं मला तर वाटत नाही की आमच्या अजून 5-6 पिढ्या जातील तोपर्यंतसुद्धा हे सगळं काही एवढं होईल. पण येस, इकडे खूप बेस्ट आहे, खूप म्हणजे खूप बेस्ट. आपलं काम करा, आपलं एन्जॉयमेंट करा, दॅट्स इट. मस्त. येस, आणि रूल्स पण एकदम ऑसम.
आपल्या इथे लिटरली ही लँग्वेज का बोलतात तुम्ही, ती लँग्वेज का बोलतात, पण इकडे सगळे कंट्रीचे म्हणजे एकमेकांची लँग्वेज येत नाही तरीसुद्धा एकमेकांना एवढं सपोर्ट करतात. तर खूप ते बघण्यासारखं आहे आणि खरंच ह्याच्यातून आपण काहीतरी म्हणजे घेण्यासारखं आहे. आणि मी ह्याच्यासाठी हे सर्व सांगते कारण का मी स्वतः ते अनुभवते. ऑफकोर्स सगळेच ते अनुभवतात की हे सगळं चांगलं नाही आहे. सो सगळ्यांनी मिळून मिसळून राहा प्लीज. हा सगळ्यांना मेसेज देईन मी. आयरासाठी टॅब घेत होतो आणि खूप हॅपी होती ती. सो आता आम्ही आलो आहेत मीना बाजारमध्ये आणि आता आम्हाला 9 वाजलेत आणि पहिले आम्ही खाऊ आणि मग काय जी शॉपिंग करायची आहे ती करू. सो असं आहे मीना बाजार. इकडे खूप चीपमध्ये गोष्टी मिळतात. बार्गेन पण करू शकतो. कधी कधी इकडे फसवीची पण असतं. म्हणजे सपोज तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल किंवा काही पण मग ते बघून घ्यावं लागतं. आणि ते गोल्ड वगैरे चे पण शॉप्स भरपूर आहेत. साइड हो जाओ. इकडे ड्रेसेसचे पण भरपूर शॉप्स आहेत जिथे पाकिस्तानी सूट्स वगैरे भेटतात. कुठे कुठे ओरिजिनल, कुठे कुठे रेप्लिकाज चे शॉप्स आहेत. हे आहे व्हेजिटेबल अँड फ्रूट. सो बघू शकता इथे असे शॉप्स आहेत. लेसेसचे पण शॉप्स आहेत इथे. सो आता मी इथे अल शोराफा रेस्टॉरंटमध्ये जातो आहे. ते पुलाव वगैरे खूप चांगलं मिळतं. सो आम्ही इथे जातोय. मी इथून 3 ड्रेस परचेस केले होते. सो आम्ही आता इथे गोल्ड बघायला आलो होतो आणि इथे खूप वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीचे गोल्ड ज्वेलरी आहे. आम्ही प्रॉपर गोल्ड मार्केटमध्ये नाही गेलो. इथूनच आता एक शॉप आहे तिकडे आलोय आणि एवढ्या व्हरायटी आहेत. आम्ही त्या वरती गेलो होतो आणि खाली पण यांचं इकडे आहे. सो इकडे ह्या लाईनमध्ये सर्व ज्वेलरी शॉप्स आहेत. खूप मस्त मस्त डिझाईन्स आहेत. पण काही नाही, इंडियामध्ये आणि इकडे काहीच फरक नाही आहे. प्युरिटी वगैरे पण आपण आजकाल हॉलमार्कच घेतो त्याच्यामुळे ते पण काही आपल्याला प्रॉब्लेम नसतो इंडियामध्ये सुद्धा. आणि आयरू ह्या साईडला ते कल्याण ज्वेलर्स पण आहे आणि जोया लुकास, कल्याण ज्वेलर्स, 0 मेकिंग चार्जेस वगैरे पण आहे तिथे. बाय बाय दुबई. अरे बाय बाय दुबई कर. बाय बाय दुबई. बाय बाय दुबई. हम जल्दी आएंगे. ये कौन सा है? सो आम्ही मध्येच एका शॉपमध्ये आलो होतो. म्हणजे सुपर मार्केटमध्ये काही गोष्टी घ्यायच्या होत्या तर त्याच्यासाठी आलो होतो. हे मार्केट असं होतं म्हणजे जसं आपल्या इंडियामध्ये डीमार्ट आहे तसं होतं. सो आम्ही इथून काही काही गोष्टी परचेस केल्या. तर हा माझा फायनल व्लॉग होता.
आणि माझे सर्व ब्लॉग्स कसे वाटले तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एवढं तुम्ही प्रेम दिलं माझ्या व्हिडिओजला, त्याच्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग.